नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत. मित्रांनो, जुन्या पेन्शनधारकांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी याडूच्या माध्यमातून आणलेली आहे. आपण जाणून घ्या सविस्तर ही बातमी काय आहे तर याडूच्या माध्यमातून. त्याकरता मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. 8व्या वेतनाचे कामकाज सुरू होऊन बरेच महिने झाले आहे. या आयोगाची स्थापना 3 नोव्हेंबर रोजी करण्यात आली होती, तर यामध्ये 18 महिन्याचा कालावधी देण्यात आलेला होता. आता आयोग शेवटच्या काही टप्प्यांवर काम करत आहे. न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आयोगाचे काम पुढच्या टप्प्यात आलं आहे. यामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आली आहे. यामध्ये जे कर्मचारी 1 जानेवारी 2026 आधी निवृत्त झाले आहेत त्यांच्या पेन्शन संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. जुन्या पेन्शन धारकांसाठी महत्वाची मागणी. मित्रांनो, 1 जानेवारी 2026 आधी रिटायर झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन आणि फॅमिली पेन्शन मध्ये सुधारणा करावी अशी मागणी पेन्शन संघटनांकडून करण्यात येत आहे. भारत पेन्शन समाज आणि ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशन यांनी केंद्र सरकारकडे 8व्या वेतन आयोगाच्या कार्यक्षेत्रात आवश्यक बदल करण्याची मागणी केली आहे. संघटनेच्या मते सध्याच्या टर्म ऑफ रेफरन्स मध्ये असलेले पेन्शनधारक, फॅमिली पेन्शनधारक आणि जुन्या नव्या पेन्शनधारकांमधील समानतेबाबत पूर्ण स्पष्टता नाही. त्यामुळे 1 जानेवारी 2026 आधी किंवा त्यानंतर रिटायर होणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांच्या पेन्शन आणि रिटायरमेंट नंतरच्या लाभांचा पुनर्विचार करण्याची तरतूद असावी अशी मागणी आहे. बीपीएसच्या प्रमुख मागण्या कोणत्या लक्षात घ्या मित्रांनो. बीपीएसने पेन्शन मधील समानता आणि स्पष्टता याबरोबरच काही अन्य मागण्याही केलेल्या आहेत. यामध्ये जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करणे, आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा, केंद्र सरकारच्या निधीतून चालणाऱ्या स्वायत्त आणि वैधानिक संस्थांपर्यंत 8व्या वेतन आयोगाचे लाभ पोहोचवणे आणि ग्राम डाक सेवकांना लाभ द्यावा अशी मागणी आहे. दरम्यान आयोगाच्या आगामी बैठका चेन्नई, पुदुच्चेरी, चंदीगड आणि जयपूर या ठिकाणी झालेल्या आहेत. त्यामुळे अंतिम अहवाल सादर होण्याआधी पेन्शनधारकांच्या मागण्यांवर सरकार आणि वेतन आयोग काय भूमिका घेत याकडे सर्व पेन्शनधारकांचे लक्ष लागलेले आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवनवीन अपडेट मिळवण्याकरता सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.